परत एकदा प्रॉब्लेम असते बघा, पेज नंबर 4 प्रॉब्लेम नंबर 13 काय म्हटलंय, the 220-degree full depth per years म्हणजे प्रेशर अँगल इज 20 having 30 and 48 teeth म्हणजे पिनियनचे टीथ 30 आहेत, गिअरचे टीथ 48 आहेत, आर इन मेश हे एकमेकाला मेश झालेत. द पिनियन रोटेट्स ऍट 840 rpm, पिनियनची स्पीड आहे 840 अँड द मॉड्यूल इज 4 आणि मॉड्यूल किती आहे 4 mm. फाइंड वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग, मी जे लिहून ठेवतो, वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग शोधायची आहे. ओके, म्हणजे फॉर्म्युला काय त्याचा, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 इंटू क्यूपी. क्यूपी म्हणजे काय असते बाळांनो, पिच पॉइंट आणि कॉन्टॅक्ट पॉइंट यांच्यामधलं डिस्टन्स, कॉन्टॅक्ट पॉइंट आणि पिच पॉइंट यांच्यामधलं डिस्टन्स. ओके, मग आता मला हे शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी त्याने काय सांगितलंय, द इंटरफरन्स इज जस्ट अवॉइडेड. इंटरफरन्स हा अवॉइड झालाय, म्हणजे तुम्ही इंटरफरन्स अवॉइडचा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो या प्रॉब्लेमसाठी. ओके, आता पुढे वाचतो. फाइंड ऍडेंडा ऑन व्हील अँड पिनियन, म्हणजे ऍडेंडम पण फाइंड आउट करायचा आहे. ऍडेंडम फाइंड आउट करायचा आहे, पिनियनचा पण आणि व्हीलचा पण. त्यानंतर पाथ ऑफ कॉन्टॅक्ट पण फाइंड आउट करायचा आहे. देन मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग पण गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. आणि अगोदर तिनं सांगितलं होतं व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट पाथ ऑफ अप्रोच अँड पाथ ऑफ रिसेस, ते पण शोधायला सांगितलं. एका गोष्टी शोधायच्या आहेत. प्रॉब्लेम मध्ये गिवन काय, इंटरफरन्स इज जस्ट अवॉइडेड. आता पाहून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करूया. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. बघा, शोधायची ऍडेंडमची का, कारण प्रॉब्लेम मध्ये गिवन काय, इंटरफरन्स इज जस्ट अवॉइडेड म्हणून लिहितो. इंटरफरन्स इज अवॉइडेड, मग त्याच्यावरून काय येणार, स्मॉल टी इज इक्वल टू, सांगा स्मॉल टीचा फॉर्म्युला सांगा. इंटरफरन्स जर अवॉइड झाला तर मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन चा फॉर्म्युला मला सांगा. मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन फॉर्म्युला काय आहे, 2 times AP डिवाइड बाय रूट 1 प्लस G प्लस 2 साइन स्क्वेअर फाय रूटच्या बाहेर -1, रूटच्या बाहेर -1. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. नाव आता या फॉर्म्युल्यामधल्या जर तुम्हाला ऍडेंडम मिळवायचा असेल ऑफ एपी हा कॉन्स्टंट आहे. इफ यू मल्टिप्लाय बाय एपी द मॉड्यूल देन यू आर गोइंग टू गेट द ऍडेंडम. याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा मला जी शोधायला पाहिजे. जी म्हणजे काय, गिअर रेशो, आणि फाय म्हणजे काय, प्रेशर अँगल. आता गिअर रेशो मी इथं बाजूलाच एक लाईन बनवून शोधतोय. गिअर रेशो जी इज इक्वल टू काय असतं बाळांनो, इज कॅपिटल टी बाय स्मॉल टी. बरोबर आहे, नंबर ऑफ टीथ ऑन गिअर डिवाइड बाय नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन. तो गिअरचे टीथ डिवाइड बाय पिनियनचे टीथ. आता कॅपिटल टी तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये 48 डिवाइड बाय पिनियनचे टीथ पण दिलेले आहेत 30. जी किती आहे ते सांगा. 1.6 पुढे काय, ओके 1.6. सो द गिअर रेशो इज 1.6. मला गिअर रेशोची किंमत मिळाली. नाव आता किंमत जी आहे ती आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. म्हणजे सांगितलं इंटरफरन्स इज अवॉइडेड, सो मी हा फॉर्म्युला आहे मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन, मग तिथे लिहितो मिनिमम नंबर ऑफ टीथ ऑन पिनियन, फॉर्म्युला लिहिलेला आहे. ओके, आता किमती पुट करू. सो स्मॉल टी इज गिवन अँड दॅट इज इक्वल टू 30 इज इक्वल टू 2 times AP आपल्याला डिटरमाइन करायचं आहे 1 प्लस द गिअर रेशो इज 1.6 प्लस 2 साइन स्क्वेअर 20. आता या रूटच्या बाहेर काय यायला पाहिजे, -1. रूटच्या बाहेर आहे, रूट इथपर्यंत आहे. सॉल्व करा, हा डिनॉमिनेटर सॉल्व करून किती येते सांगा मला.
साइन स्क्वेअर 20 पर्यंत रूट आहे आणि रूट संपला की मग बाहेर मायनस येतो. तर 30 इंटू 0.29 हा डिनॉमिनेटर इकडे गेला मल्टिप्लाय झाला, हा 2 न इकडे डिवाइड करूया, इज इक्वल टू 80. सॉल्व करून सांगा 80 किती येते. ओके, so when the interference is just avoided, then the minimum number of on pinion are 30, then the value of AP is 4.35. 4.35 आलेले आहे. आता AP 4.35 आला, याचा अर्थ addendum on pinion किती येणार सांगा. addendum on pinion वर आता काय करायचं बाबा, इथं AP इंटू मॉड्यूल. ओके, मग एपी म्हणजे कॉन्स्टंट इंटू मॉड्यूल, म्हणजे 2 मॉड्यूल 3 मॉड्यूल, तसा हा एपी आलाय. दॅट एपी इज 4.35. आता शोधलं. ओके, सो 4.35 इंटू मॉड्यूल इज गिवन अँड दॅट इज 4. मी सॉल्व केला की तुम्हाला ऍडेंडम ऑन पिनियन. ओके, सो पिनियन वरचा जो ऍडेंडम आहे तो 17.4 आहे. मी परत एकदा सांगतो, हीच प्रोसिजर परत मी रिपीट करणार आहे. कशासाठी? गिअर. बघा, मला प्रॉब्लेम सांगितलेलं इंटरफरन्स इज जस्ट अवॉइडेड, त्यामुळे मी मिनिमम नंबर ऑफ टीथ टू अवॉइड द इंटरफरन्सचा फॉर्म्युला घेतला. टी इज इक्वल टू 2AP डिवाइड बाय रूट 1 प्लस जी प्लस 2 साइन स्क्वेअर 5 रूटच्या बाहेर -1. सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. जी माहित नव्हता, गिअर रेशो कॅपिटल टी बाय स्मॉल टी ने शोधला, 1.6 पुट केला. सॉल्व केला, एपी मिळाला. एपी इज द कॉन्स्टंट दॅट यू हॅव टू मल्टिप्लाय विथ द मॉड्यूल. ओके, एपी ने मी मॉड्यूल बरोबर मल्टिप्लाय केलं, तुम्हाला काय मिळालं? ऍडेंडम ऑन पिनियन. ह्या पिनियन वरचा तुम्हाला ऍडेंडम मिळाला. ओके, आता सेम स्टेप ही आहे, अशी स्टेप मी रिपीट करणार आहे. कोणासाठी? गिअरसाठी. ठीक आहे, मग मी आता गिअरसाठी लिहितो. बघा, मिनिमम नंबर ऑफ टीथ on gear to avoid the interference. Okay, so capital T चा फॉर्म्युला काय? 2 टाइम्स AP च्या ऐवजी काय येणार इथं? AG डिवाइड बाय रूट 1 प्लस 1 बाय G प्लस 2 साइन स्क्वेअर पाय रूटच्या बाहेर -1. आता आपल्याला सगळ्या किमती माहित आहेत, मी पुट करतो. तो कॅपिटल टी इज 48 2 टाइम्स एजी माहित नाही आहे, डिवाइड बाय 1 प्लस रूट मध्ये किमती टाकतो, 1 डिवाइड बाय जी किती आहे बघा, 1.6 इन ब्रॅकेट 1 डिवाइड बाय 1.6 प्लस 2 साइन स्क्वेअर प्रेशर अँगल दिलाय 20 रूटच्या बाहेर -1. पहिल्यांदा हा डिनॉमिनेटर सॉल्व करायचा, डिनॉमिनेटर. मग किती येते सांगायचं मला. 0096 0.00 का 0.09 116 बरोबर आहे ना. सो एजी इज 2.1. ओके, आता एजी मिळालाय. असंच मी काय करणार आता, ऍडेंडम ऑन गिअर. ऍडेंडम ऑन गिअर फॉर्म्युला काय येणार सांगा. ऍडेंडम ऑन गिअरचा एजी इंटू मोड. चलो, एजी आत्ताच शोधलाय आपण, इथे आलाय 2.16 इंटू मॉड्यूल आहे 4. मला आन्सर मिळेल. ऍडेंडम ऑन गिअर 8.64 किती येते? 8.64. ओके, तुम्हाला ऍडेंडम ऑन गिअर मिळाला, ऍडेंडम ऑन पिनियन मिळाला. चला, 2 किमती मिळाल्या, म्हणजे हे मिळालं बघा ऍडेंडम. ओके, याच्याकडे जर नंतर येऊया. याच्याकडे आता आपण पाथ ऑफ कॉन्टॅक्ट शोधूया. पाथ ऑफ कॉन्टॅक्ट सांगा. पाथ ऑफ कॉन्टॅक्ट कसं डिटरमाइन करणार होता? पाथ ऑफ कॉन्टॅक्ट आता पाथ ऑफ अप्रोच कसा काढणार सांगा. स्क्वेअर कॉस साइन फाय. म्हणजे तुम्हाला आता काय माहिती असायला पाहिजे? रेडियस पीच सर्कलची पाहिजे आणि अरे बरोबर. मग पहिल्यांदा आपण पीच सर्कलची रेडियस शोधूया. आता पाथ ऑफ अप्रोचला कॅपिटल आर लागणार, पाथ ऑफ रिसिसला स्मॉल आर लागणार. ओके, म्हणून मी इथे लिहितो रेडियस ऑफ गिअर अँड रेडियसचा फॉर्म्युला मी इथे लिहितो. मॉड्यूल इज इक्वल टू डी बाय टी. डी म्हणजे 2 टाइम्स आर डिवाइड बाय टी. डायमीटर म्हणजे 2 टाइम्स रेडियस.
टी ला इकडे घ्या, 2 ला इकडे घ्या. सो आर इज इक्वल टू एम टी बाय 2 हा फॉर्म्युला यूज करायचा. डिटरमाइन द रेडियस. मग मी इथं पहिल्यांदा लिहितो फर्स्ट फॉर पिनियन अँड सेकंड फॉर गियर. ओके, बाजूबाजूला फाइंड आउट करतो. So R is equal to m small t by 2 and here capital R is equal to m capital T by 2. Okay, तोच फॉर्म्युला आहे for pinion and gear. तर किमती पुट करू. So module is for number of teeth are 30 divided by 2. You are going to get the R. मला small r ची किंमत मिळेल. Similarly, if you put the values of m and t, module आहे 4 and capital T is 48 divided by 2. You will get the capital R. फाइंड आउट करून सांगा मला कॅपिटल आर. मला काय मिळालं पाहून इथनं रेडियस ऑफ गिअर अँड पिनियन. इथं पिनियनची मिळाली, इथं गिअरची मिळाली. हे काय आता आपण भरपूर वेळेला सॉल्व्ह केलेला आहे, त्या मेथडने आपण डिटरमाइन केलं. आता आर मिळाला बघा. आता राहिलाय काय? आर ए ऍडेंडम सर्कल. रेडियस ऑफ ऍडेंडम सर्कल. मी इथे मेन्शन करतो मी रेडियस ऑफ addendum circle on here. आता सेम याच्यासारखं डिटरमाइन करणार. एका बाजूला पिनियन लिहितो, एका बाजूला गिअर लिहितो. फर्स्ट पिनियन and the second one is gear. Okay. So small ra is equal काय येणार बघा, pitch circle radius plus addendum on pinion. पिनियनचा addendum येणार इथं. And for gear capital Ra is equal to pitch circle radius of gear plus addendum on gear. Okay, पिनियनसाठी पिनियनचा pitch circle ची रेडियस प्लस पिनियनचा addendum आणि गिअरच्या आरए साठी गिअरच्या pitch circle ची रेडियस प्लस गिअरचा addendum. ओके, आता मी व्हॅल्यूज पुट करतो. आर आलेला आहे 60 प्लस पिनियनचा addendum. पिनियनचा addendum इथे आहे बघा, इथे आहे बघा 17.4. Okay, so 17.4. So it is 77.4. Okay. Similarly, the capital R is 96 plus addendum is 8.64. You will get 104.64 mm. सो कॅपिटल आर ए ची जी किंमत आहे ती किती आली बघा 104.64. आर ए मिळाला, कॅपिटल आर ए मिळाला, स्मॉल आर मिळाला, कॅपिटल आर मिळाला. सगळ्या रेडियस माहित आहे. आता रेडियस माहित आहेत म्हटल्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय डिटरमाइन करायचं आहे, पाथ ऑफ अप्रोच अँड पाथ ऑफ रिसेस. पाथ ऑफ अप्रोच आणि पाथ ऑफ रिसेस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता हे शोधूया पाथ ऑफ अप्रोच आणि पाथ ऑफ रिसेस. पाथ ऑफ अप्रोच इज इक्वल टू फॉर्म्युला लिहितो पहिल्यांदा रूट कॅपिटल आर ए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय रूटच्या बाहेर आर साइन फाय. ओके, हा फॉर्म्युला कोणाचा आहे, पाथ ऑफ अप्रोच. ओके, आता पाथ ऑफ अप्रोचला मी व्हॅल्यूज पुट करतो सगळ्या बघा. रूट आर ए 104.64 चा स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर 96 चा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 20. प्रेशर अँगल इज 20. रूटच्या बाहेर मायनस आर 96 साइन 20. ओके, सॉल्व करा, तुम्हाला पाथ ऑफ अप्रोच मिळेल. कोणतं करून बघा. ओके, दिस पॉइंट 19. सो दिस इज द पाथ ऑफ अप्रोच. पाथ ऑफ अप्रोच मला मिळाला. आता पुढे जाऊया, असंच पाथ ऑफ रिसेस शोधूया आता. सो नाव पाथ ऑफ रिसेस. पाथ ऑफ रिसेसचा फॉर्म्युला तुम्ही सांगा बघा पटकन. पाथ ऑफ रिसेसचा फॉर्म्युला स्मॉल आर ए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय रूटच्या बाहेर आर साइन फाय. तोच फॉर्म्युला लिहिला आहे पण स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचा. आर ए स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय रूटच्या बाहेर आर साइन फाय. व्हॅल्यूज पुट करतो. रूट आर ए 77.4 square minus r square, it is 60 square
cos square 20 minus r sin phi r किती आहे बघा 360 sin 20 सॉल्व करा यू विल गेट द पाथ ऑफ रेसेस 32.50 mm मला पाथ ऑफ अप्रोच मिळाला पाथ ऑफ रेसेस मिळाला दोन किमती मिळाल्या ओके आता आन्सर काय काय मिळाले तिकडे विचारलेलं तिकडे जाऊया जरासं बघा ऍडेंडम शोधून झालाय हे नंतर बघूया जरा आता काय विचारलंय मला पाथ ऑफ कॉन्टॅक्ट विचारलाय पाथ ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय बाळांनो पाथ ऑफ अप्रोच प्लस पाथ ऑफ रेसेस तुम्ही आता पाथ ऑफ कॉन्टॅक्टची किंमत शोधणार आहे पाथ ऑफ अप्रोच प्लस पाथ ऑफ रेसेस यातले तुम्ही लेंथ ऑफ पाथ ऑफ कॉन्टॅक्ट so length of path of contact is path of basis is equal to path of approach इथे शोधला बघा आपण 20.19 okay and the path of recess is 32.5 okay दोन्ही किमती पुट करतो 20.19 plus 32.5 okay तुम्हाला सॉल्व करा आन्सर मिळेल path of 52.69 त्याचे एक आन्सर मिळालं इथपर्यंत कोणाला डाऊट आणि पहिलं जे आन्सर विचारलेलं ते वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट कुठे विचारलेलं स्टार्ट ऑफ एंगेजमेंट अँड एंड ऑफ एंगेजमेंट तुम्ही सांगायचं वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट स्टार्ट ऑफ एंगेजमेंटचा फॉर्म्युला काय आहे वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट स्टार्ट ऑफ एंगेजमेंट 1 प्लस ओमेगा 2 इंटू क्यूपी च्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही स्टार्ट ऑफ एंगेजमेंट आता मला सांगा एंड ऑफ एंगेजमेंटच्या वेळेला क्यूपी ची किंमत काय लिहिणार आपल्याकडे पाथ ऑफ अप्रोच पण आहे पाथ ऑफ रिसेस पण आहे म्हणजे या किमती आहेत काय माहित नाही आता मला ओमेगा 1 माहित नाही आणि ओमेगा 2 माहित नाही आता ओमेगा 1 म्हणजे काय अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पिनियन आणि ओमेगा 2 म्हणजे काय अँग्युलर वेलॉसिटी ऑफ गियर सो अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पिनियन आणि अँग्युलर वेलॉसिटी ऑफ गियर या किमती मला माहित नाही बरोबर आता या किमती आपण शोधूया मग अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पिनियन अँड गियर पहिला पिनियनची शोधूया ओमेगा 1 त्यासाठी पिनियनची स्पीड दिली आपल्याला 840 ठीक आहे 840 दिलेली आहे त्यावर मी ओमेगा 1 शोधतो ठीक आहे मी लिहितो अँग्युलर वेलॉसिटी ऑफ पिनियन ओमेगा 1 इज इक्वल टू 2 पाय NP डिवाइड बाय 60 NP का लिहिलं इथं वेलॉसिटी ऑफ पिनियन कारण पिनियनची आपण अँग्युलर वेलॉसिटी शोधायला लागलोय ओके सो 2 पाय NP दिला 840 डिवाइड बाय 60 सॉल्व करून सांगा ओमेगा 1 96 रेडियन पर सेकंड ओके हा ओमेगा 1 मिळाला आता मला काय शोधायला पाहिजे बाळांनो अजून हे सांगायचं मला ओमेगा 2 कसा शोधायचा ओमेगा तो बाय युजिंग velocity ratio आता सांगा velocity ratio is inversely proportional to काय असतोय diameter and so काय लिहिणार ओमेगा 1 डिवाइड बाय ओमेगा 2 इज इक्वल टू आता इथं स्पीड आहे ही गिअरची आहे म्हणजे इथं टीथ कोणाची यायला पाहिजे गिअरची आहे पाहिजे इनव्हर्सली पिनियनची आहे म्हणजे इथं टीथ पिनियनची यायला पाहिजे सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड ओके velocity ratio इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी आता मी किमती पुट करतो कॅपिटल T 48 small t 30 omega 1 87.96 divided by omega 2 omega 2 ला तिकडे घ्या 30 ने इकडे मल्टिप्लाय 45 ने डिवाइड बाय 48 ने डिवाइड बाय करा विल गेट ओमेगा 2 पर सेकंड बघा सगळ्यांचं 53.1 च आले 54.97 ओके 54.97 मला ओमेगा 2 मिळाला ओमेगा 1 माहित आहे ओमेगा 2 माहित आहे आता पहिला आन्सर जे विचारलेलं तिथे येतो वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट स्टार्ट ऑफ एंगेजमेंट अँड एंड ऑफ एंगेजमेंट वेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट स्टार्ट ऑफ एंगेजमेंट velocity of sliding at start is equal to काय येणार फॉर्म्युला ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 इंटू क्यूपी क्यूपी च्या ऐवजी काय येणार इथं पाथ ऑफ अप्रोच सो ओमेगा 1 87.96 प्लस ओमेगा 2 54.97 इंटू पाथ ऑफ अप्रोच आपण शोधलेला आहे इट इज 20.19
20.19. सॉल्व करा, तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग मिळेल 0.88 इंटू 10⁻³ mm सांगा, कारण की पाथ ऑफ अप्रोच ची व्हॅल्यू आपण पुट करताना mm मध्ये पुट केलेली आहे. आता इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट इनटू मीटर, तुम्हाला जर कन्वर्ट मीटर मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय करा, हा 10⁻³ इकडे घ्या, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल 2.88 मीटर पर सेकंड. 2.88 मीटर पर सेकंड हे तुम्हाला स्टार्ट ऑफ एंगेजमेंटला मिळेल. आता असंच velocity of sliding at end of engagement. Velocity of sliding at end of engagement. आता end of engagement साठी मला फॉर्म्युला काय लिहू सांगा. For end of engagement, Vs is equal to ω1 plus ω2 into path of recess. ω1 plus ω2 into path of recess. किमती पुट करतो. ω1 87.96 plus ω2 54.97 into path of recess. Path of recess किती आहे बघा बाळांनो, 32.50. 32.5. सॉल्व करा, तुम्हाला आन्सर मिळेल पर सेकंड. हे तुम्हाला एक आन्सर मिळालं, पण व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग आपण नॉर्मली ही मीटर पर सेकंड मध्ये लिहितो. सो 10⁻³ mm म्हणजे मीटर होते. सो 4.64 मीटर पर सेकंड. 4.64 मीटर पर सेकंड तुम्हाला हे आन्सर मिळालं. ओके, आता एक लास्ट हा प्रश्न विचारतो. व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट स्टार्ट ऑफ एंगेजमेंट झालं, एंड ऑफ एंगेजमेंट झालं. समजा विचारलं असतं ऍट पिच पॉइंट. ऍट पिच पॉइंट. आता हे झालं आन्सर. आता एक लास्ट आन्सर विचारले. काय विचारले बघा, लास्ट कोणता आन्सर राहिला सांगा. व्हेलॉसिटी ऑफ मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग. आता तुम्ही सांगा मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग किती येणार ते. मॅक्सिमम आहे बरोबर. मग मॅक्सिमम म्हणजे काय, इथे एकतर पाथ ऑफ अप्रोच यायला पाहिजे किंवा एकतर पाथ ऑफ रिसेस यायला पाहिजे. मग आता पाथ ऑफ अप्रोच आणि पाथ ऑफ रिसेस एकदा कम्पेअर करा. ह्यांच्यातला मोठा कोण आहे पाथ ऑफ अप्रोच आणि पाथ ऑफ रिसेस मध्ये. व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग मॅक्सिमम कुठे आहे, ऍट द, किंवा इथं तुम्ही आन्सर दोन शोधलेले आहेत की स्टार्ट ऑफ एंगेजमेंटला ही एंड ऑफ एंगेजमेंटला. ह्यातला मोठा कोण आहे ते आहे. मग ते आन्सर तुमचं 3 पुढचं लास्ट आन्सर आहे म्हणून लिहितो मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग इज ऍट एंड ऑफ एंगेजमेंट. ही मुद्दामून ब्रॅकेट मध्ये इथं लिहितो हिंट. हिंट काय लिहिल्या, पाथ ऑफ रिसेस इज ग्रेटर दॅन पाथ ऑफ अप्रोच. म्हणजे पाथ ऑफ रिसेस जिथं मोठा आहे तिथं तुमची मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग यायला पाहिजे. म्हणून मी लिहितो व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग मॅक्सिमम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट एंड ऑफ एंगेजमेंट. याचाच अर्थ ही किंमत तुम्ही शोधलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट एंड ऑफ एंगेजमेंट इथं आहे बघा. व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग ऍट एंड ऑफ एंगेजमेंट किती आहे किंमत त्याची, 4.64. So it is 4.64. 4.64 meter per second. Okay, this is the maximum velocity of sliding. And here comes the last answer. Here answer